नमस्कार मित्रांनो, आर-एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. लातूर पोलीस पाटील भरतीसाठी मित्रांनो सध्या फक्त 1 महिना आपल्याकडे बाकी आहे आणि या 1 महिन्यामध्ये आपल्याला संपूर्ण सिलेबस जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. त्यामुळं ज्यांना कोणाला आपली बॅच घ्यायची असेल किंवा ज्यांना आपलं बुक घ्यायचं असेल, त्यांनी हा जो माझा नंबर आहे 9730613237 या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. पहिल्या लातूर जिल्हा विशेषच्या भागामध्ये आपण 150 प्लस प्रश्न बघितलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला 50 प्रश्न बघायचे आहेत आणि यानंतर प्रत्येक टॉपिकवरती आपल्याला जिल्हा विशेषचा व्हिडिओ बघायचा आहे. त्याच्यामध्ये जिल्हा प्रशासन आहे, जिल्ह्याचं पोलीस प्रशासन आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल, तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. व्यक्तिविशेष सुद्धा आपल्याला बघायचे आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही व्यक्ती असतील, म्हणजे प्रत्येक क्षेत्रातल्या, तर त्या व्यक्तींची सुद्धा आपल्याला माहिती बघायची आहे. पण आज आपल्याला लातूर जिल्ह्याविषयीचे जे काही 50 प्रश्न आहेत. आता हे प्रश्न जरी 50 असतील, तरी प्रत्येक प्रश्नामध्ये 3-4 प्रश्न तयार होत असतात आणि हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर जास्त वेळ न लावता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. चला बघूया पहिला प्रश्न. लातूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराबद्दल खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तुम्हाला योग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी 3 विधानं दिलेली आहेत. परंतु या 3 विधानांवरती 3 प्रश्न तयार होऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, हे मंदिर 12व्या शतकातील प्राचीन मंदिर आहे. बरोबर आहे. राजा ताम्रध्वज यांनी हे मंदिर बांधलेलं आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि महाशिवरात्रीच्या काळात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. तर वरीलपैकी काय आहे? सर्व योग्य आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की महाशिवरात्रीच्या काळात खालीलपैकी कोणत्या मंदिरामध्ये मोठ्या मोठी यात्रा भरते? तर ते आहे सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिर. तर अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो बीड, हिंगोलीचे जे पोलीस पाटीलचे पेपर झालेले आहेत, त्याच्यामध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळं त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे. दुसरी गोष्ट बाकीच्या जिल्ह्याचे सुद्धा विद्यार्थी मला विचारतात, की सर आमच्या जिल्ह्याची जाहिरात केव्हा येणार आहे? तर सध्या कोल्हापूर, त्यानंतर रायगड आणि त्यानंतर रत्नागिरी या 3 जिल्ह्यांची जाहिरात कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळं यांनी तयारी करायची आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांची सुद्धा मित्रांनो जाहिरात येणार आहे. त्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस पाटील पदाची जी प्रक्रिया आहे, ती पार पडणार आहे. त्यामुळे गाफील न राहता तुम्ही अभ्यास करायचा आहे. कारण तुमच्यानंतर लातूरची भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे. त्यामुळे तुम्ही इन प्रोसेसमध्ये आहात. तुमची सुद्धा भरती लवकरच होणार आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते मंदिर लातूर जिल्ह्यात आहे? सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर, अष्टविनायक मंदिर, विराट हनुमान मंदिर, वरीलपैकी सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य. प्रश्न क्रमांक 3. संत सैफुल्ला शाह सरदारी किंवा ज्याला सरदार असं म्हटलं जातं. संत सैफुल्ला शाह सरदार यांच्या समाधीचे स्थान असलेले सुरत शाहवली दर्गा खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आलेला आहे? 1739, 1839, 1939, 1940. 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1939. प्रश्न क्रमांक 4. 12व्या शतकातील ऐतिहासिक दृष्ट्या असं पाहिजे होतं ते. ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचं असणाऱ्या उदगीर किल्ल्यात खालीलपैकी कोणत्या महाराजांची समाधी आहे? ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या उदगीर किल्ल्यात खालीलपैकी कोणत्या महाराजांची समाधी आहे? रामगिरी महाराज, गगनगिरी महाराज, उदयगिरी महाराज, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी सर्व. सॉरी, उदयगिरी महाराज. त्यानंतर बघा, सीता नाणी हा रामायणकालीन संदर्भ. सीतानाणी हा रामायणकालीन संदर्भ असणाऱ्या खरोसा लेण्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लातूर, सोलापूर, सांगली, सातारा. तर याचं योग्य उत्तर आहे लातूर. त्यानंतर तुम्हाला असं विचारलं जाईल, की सीतानाणी हा रामायणकालीन संदर्भ खालीलपैकी कोणत्या लेण्यांमध्ये आलेला आहे? तर कोणत्या? खरोसा लेण्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वतः प्रश्न तयार करायचे आहेत आणि त्याचं उत्तर तुम्हाला नोटबुकमध्ये नोट डाउन करून घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 6. लातूरमधील प्रसिद्ध गंजगोलाई मार्केट फैयाजुद्दीन यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधले? आता बघा, मार्केटचं नाव आहे गंजगोलाई आणि ते बांधलेलं आहे कोणी? फैयाजुद्दीन यांनी. हे गंजगोलाई मार्केट कोणी बांधलेलं आहे? तर ते आहे फैयाजुद्दीन. आणि कोणत्या वर्षी बांधलेलं आहे बघा? 1916, 1917, 1918, 1919. 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1917 मध्ये. प्रश्न क्रमांक 7. लातूरमधील 15 रस्त्यांचा संगम असलेल्या गंजगोलाई या वर्तुळाकार बाजाराच्या मध्यभागी खालीलपैकी कोणत्या देवाचे मंदिर आहे? अष्टविनायक, श्रीराम, देवी जगदंबा, रेणुका माता. तर याचं उत्तर आहे देवी जगदंबा. तर 2 मजली मंदिर आहे
आणि हे जे गंजगोलाई मार्केट आहे, तर तो किती 15 रस्त्यांचा या ठिकाणी संगम आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या दिवशी लातूर येथे सहाय्यक जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयांची स्थापना करण्यात आली? 1 एप्रिल 1959, 1 एप्रिल 1960, 1 एप्रिल 1961, 1 एप्रिल 1962. तर 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक हे 1 एप्रिल 59ला लातूर या ठिकाणी सहाय्यक जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी लातूर येथे नवीन जिल्हा व सत्र न्यायाधीशाचे न्यायालय स्थापन करण्यात आले? 1 डिसेंबर 1980, 1 डिसेंबर 1981, 1 डिसेंबर 1982, 1 डिसेंबर 1983. तर 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1 डिसेंबर 1982. लातूर जिल्ह्यात एकूण किती तालुका न्यायालये आहेत? 5, 6, 7, 8. तर 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 7. त्यानंतर बघा लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तालुका न्यायालय आहे? उदगीर, देवणी, अहमदपूर वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे उदगीर, देवणी आणि अहमदपूर या 3 ठिकाणी काय आहे? तालुका न्यायालय आहे. त्यानंतर बघा लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तालुका न्यायालय आहे? औसा, निलंगा, चाकूर आणि रेणापूर. तर वरीलपैकी सर्व काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे. म्हणजे बघा औसा, निलंगा, चाकूर आणि रेणापूर मी एकत्र दिले कारण की एकाच प्रश्नामध्ये कव्हर व्हावं. म्हणजे 7 तालुका न्यायालय आहेत. त्यामध्ये कुठलं-कुठलं आहे बघा. एक आहे उदगीर, दुसरा आहे देवणी, तिसरा आहे अहमदपूर, चौथा आहे औसा, 5वा आहे निलंगा, 6वा आहे चाकूर आणि 7वा आहे रेणापूर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुका न्यायालयात जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीशांचे न्यायालय स्थापन करण्यात आले आहेत? अहमदपूर, निलंगा, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. म्हणजे अहमदपूर आणि निलंगा या ठिकाणी काय आहे? तालुका न्यायालय असून सुद्धा त्या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीशांचे न्यायालय सुद्धा आहे. प्रश्न क्रमांक 14 लातूर जिल्ह्याच्या बाबतीत खालीलपैकी योग्य विधान ओळखा. लातूर जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका औसा आहे. लातूर जिल्ह्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका शिरूर अनंतपाळ आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका लातूर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य. आता इथे तुम्हाला एका प्रश्नामध्ये मी कव्हर केलेला आहे, परंतु तुम्हाला ऑनलाईन मध्ये प्रश्न येऊ शकतो की लातूर जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता? तर तो आहे औसा. लातूर जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका कोणता? तर तो आहे शिरूर अनंतपाळ. लातूर जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता? तर तो आहे लातूर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 लातूर जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका कोणता? उदगीर, औसा, शिरूर, अनंतपाळ, निलंगा. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी औसा. प्रश्न क्रमांक 16 रत्नापूर म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जातात? आता विद्यार्थी मित्र फसतात की रत्नापूर म्हणजे विद्यार्थ्यांना वाटतं की रत्नागिरी. तर मित्रांनो लातूर या जिल्ह्याला त्या ठिकाणी रत्नापूर या नावाने ओळखलं जात होतं. त्यानंतर बघा 1993च्या लातूर भूकंपाबाबतीत खालीलपैकी योग्य विधान ओळखा. 30 सप्टेंबर 1993 मध्ये लातूरमधील किल्लारी येथे पहाटे 3:53 वाजता 3:53 मोठा भूकंप झाला. आता तुम्हाला तारीख महत्वाची आहे. 30 सप्टेंबर 1993 प्रश्न येऊ शकतो या तारखेवरती लक्षात ठेवायचा आहे. टायमिंग वरती सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की पहाटे किती वाजता म्हणजे या टायमिंगच्या आसपास तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर किती लोकांचा मृत्यू झाला तर 30,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि भूकंपाची तीव्रता जी आहे आता तुम्हाला विज्ञानमध्ये जर प्रश्न विचारायचा झाला तर ते रिश्टर स्केल हे कशाचं एकक आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. कारण की लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंप झालेला आहे. आणि तो किती स्केलचा होता तर 6.3 रिश्टर स्केलचा तो भूकंप होता. म्हणजे वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर बघा द ऑक्सफर्ड ऑफ मराठवाडा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? नांदेड, जालना, परभणी, लातूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लातूर जिल्ह्याला द ऑक्सफर्ड ऑफ मराठवाडा म्हणून ओळखले जाते. त्यानंतर बघा लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औरंगजेबाने बांधलेली मशीद प्रसिद्ध आहे? औसा, खरोसा, निलंगा, उदगीर. तर 19चे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खरोसा. आता खरोसा येथे कोणी बांधलेली मशीद आहे? औरंगजेबने बांधलेली मशीद आहे.
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील देवणी ही जात कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? म्हैस, गाय, बैल वरीलपैकी नाही. तर 20चं उत्तर आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, की देवणी ही जी जात आहे, ही कशाची आहे? गायीची आहे की बैलाची आहे? आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि त्याचसोबत तुम्ही लातूर जिल्ह्यातून हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून, कोणत्या गावातून पाहत आहे, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 20वा प्रश्न तुमच्यासाठी आहे, की देवणी ही जात जी आहे ती कोणत्या प्राण्याची आहे? त्यानंतर बघा सूर्यफुलाच्या खाद्यतेलाच्या उत्पादनात भारतात कोणते शहर आघाडीवर आहे? कोल्हापूर, सोलापूर, सांगली, लातूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लातूर. वनौषधीसाठी प्रसिद्ध असणारे वडवळ बेट या ठिकाणी बीट बीड झालेला आहे. परंतु या ठिकाणी काय पाहिजे? तर बेट पाहिजे, लक्षात ठेवा. वडवळ बेट हे लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा, निलंगा, उदगीर, चाकूर आणि औसा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चाकूर. किंवा याच्या उलट जर प्रश्न विचारला, की लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवळी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ती वनौषधीसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर बघा, लातूर जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नागपूर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, छत्रपती संभाजीनगर. लातूर जिल्ह्यात एकूण किती पंचायत समिती आहेत? 10, 11, 12, 13. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 10 पंचायत समिती आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? 1, 2, 3, 4. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एकच आहे आणि ती सुद्धा कुठं आहे? तर लातूर या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा, लातूर जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत? 21, 22, 23, 24. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 23. आता मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे एकूण पोलीस स्टेशन कोणत्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे आणि त्यानंतर तिथले जे पोलीस अधिकारी आहेत, ते पोलीस अधिकारी आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे पोलीस प्रशासनावरती आपण पुढचा व्हिडिओ पाहणार आहे. त्यानंतर 27वा प्रश्न आहे, लातूर जिल्ह्यात एकूण किती नगर परिषद आहेत? 4, 5, 6, 7. तर 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 4. लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नगर परिषद आहे? आता आपण 4 नगर परिषदा बघितलेल्या आहेत. तर त्या कोणत्या ठिकाणी आहेत बघा? अहमदपूर, औसा, उदगीर आणि निलंगा. म्हणजे वरीलपैकी काय आहे? सर्व ठिकाणी नगर परिषदा आहे. त्याचं उत्तर जे आहे ते वरीलपैकी सर्व म्हणजे पर्याय क्रमांक 4. बघा, नगर परिषदा कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत? तर अहमदपूर, औसा, उदगीर आणि निलंगा. त्यानंतर बघा, लातूर जिल्ह्यात एकूण किती नगरपंचायती आहेत? 4, 5, 6 आणि 7. तर 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5. आता नगर परिषद आणि नगरपंचायती याच्यामध्ये गफलत होऊ द्यायची नाही. तर नगर परिषद 4 आहेत आणि नगरपंचायती 5 आहेत. तर त्या नगरपंचायती 5 कुठे-कुठे आहेत बघूया आपण. लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नगरपंचायत आहे? चाकूर, जळकोट, देवणी वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे या 3 ठिकाणी तर नगरपंचायत आहेत. पण अजून 2 ठिकाणी आहेत. ते म्हणजे कुठं? तर बघा, लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नगरपंचायत आहे? रेणापूर, शिरूर, अनंतपाळ. वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. म्हणजे बघा, रेणापूर, शिरूर, अनंतपाळ हे 2 आणि आपण वर बघितलेलं चाकूर, जळकोट आणि देवणी असे 3. म्हणजे एकूण 5 ठिकाणी नगरपंचायत आहे. त्यानंतर बघा, मौजे हत्तीबेट नावाचे ठिकाण लातूर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात येते? औसा, निलंगा, लातूर, उदगीर. तर 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उदगीर. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 33. लातूर जिल्ह्यातील हत्ती बेटावरती खालीलपैकी कोणती वास्तू आहे? दत्त महाराज मंदिर, गंगाराम महाराज मंदिर. वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. म्हणजे याच हत्ती बेटावरती, या हत्ती बेटाला अजून एक दुसरं नाव आहे. तर ते नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, की लातूर जिल्ह्यामध्ये जे हत्ती बेट आहे, त्या हत्ती बेटाला एक दुसरं नाव आहे. ते दुसरं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर या हत्ती बेटावरती दत्त महाराजांचं मंदिर सुद्धा आहे आणि गंगाराम महाराज यांची समाधी सुद्धा आहे. लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध खरोसा लेण्यांमध्ये खालीलपैकी कोणती शिल्पाकृती आहे? शिव-पार्वती, रावण, कार्तिकेय. वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व.
जिल्ह्यातील मांजरा नदीकाठी महापौर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या महाराजाचा मठ आहे? तर मित्रांनो या ठिकाणी एकच मिनिट. मित्रांनो या ठिकाणी हे जे तुम्हाला महापौर दिसते, या ठिकाणी काय पाहिजे? तर महापौर असं पाहिजे. महापौर हे ठिकाण, या ठिकाणी कोणत्या महाराजांचा मठ आहे? आनंद महाराज, उदयगिरी महाराज, हे नमानंद महाराज पाहिजे, लक्षात ठेवा. नमानंद महाराज आणि प्रेमानंद महाराज. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नमानंद महाराजांचा मठ या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. कुठं? तर लातूर जिल्ह्यामध्ये जी मांजरा नदी वाहते, या मांजरा नदीच्या काठी हे महापूर नावाचं ठिकाण आहे आणि या महापूर नावाच्या ठिकाणी नमानंद महाराज यांचा मठ आहे. प्रश्न क्रमांक 36, मराठे आणि निजाम यांच्या लढाईचे साक्षीदार असणारे उदगीर शहर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नांदेड, लातूर. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लातूर. तर बघा या ठिकाणी मराठे आणि निजाम यांच्यामध्ये लढाई झालेली होती. कोणत्या ठिकाणी? उदगीर या ठिकाणी. तर ते आहे लातूर जिल्ह्यामध्ये. लातूर जिल्ह्यातील औसा या ठिकाणचा भुईकोट किल्ला खालीलपैकी कोणी बांधला? मलिक अंबर, मलिक काफूर, फयाजुद्दीन, अल्लाउद्दीन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मलिक अंबर. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात खालीलपैकी कोणती वास्तू आहे? श्री बिरनाथ महाराजांचे मंदिर, मल्लीनाथ महाराजांचा मठ, औरंगजेबाने बांधलेली मशीद. वरीलपैकी सर्व योग्य आहे. बघा या ज्या गोष्टी आहेत, बिरनाथ महाराजांचं मंदिर असू द्या, मल्लीनाथ महाराजांचा मठ असू द्या, औरंगजेबाने बांधलेली मशीद असू द्या, तर ती लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? औसा तालुक्यामध्ये आहे. त्यानंतर बघा, लातूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात श्री सत्य साईबाबाची सुंदर सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे? निलंगा, उदगीर, औसा आणि चाकूर. तर 39 उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चाकूर. प्रश्न क्रमांक 40, लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नीलकंठेश्वर महादेवाचे मंदिर आहे? निलंगा, चाकूर, उदगीर, औसा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निलंगा. त्यानंतर बघा, योग्य जोडी ओळखा. जोडी ओळखण्यासाठी जरी प्रश्न दिला असेल तरी तुम्हाला या ठिकाणी 3 प्रश्न तयार होणार आहेत. ते म्हणजे बघा, पीर पाशा कादरी दर्गा कुठं आहे? तर निलंगा या ठिकाणी आहे. श्री गणेशनाथ समाधी कुठं आहे? तर उजना या ठिकाणी आहे. आणि हलती दीपमाळ या ठिकाणी कुठं आहे? रेणापूर या ठिकाणी आहे. तर वरीलपैकी सर्व योग्य त्याचं उत्तर असणार आहे. लातूर नांदेड राज्य महामार्गावरती त्या ठिकाणी वृंदावन पार्क कोणत्या ठिकाणी? तर कोणत्या ठिकाणी असं पाहिजे? कोणत्या ठिकाणी वृंदावन पार्क आहे? तर बघा, चाकूर, औसा, निलंगा, उदगीर. तर या औसा असं पाहिजे, औसा. तर चाकूर या ठिकाणी हे जे वृंदावन पार्क, काही ठिकाणी याचं नाव जे आहे ते वृंदावन पार्क असं आहे, लक्षात ठेवा. वृंदावन पार्क कोणत्या महामार्गावरती आहे? तर लातूर नांदेड हा महामार्ग महत्वाचा आहे आणि त्याचं नाव जे आहे ते वृंदावन, आणि कोणत्या ठिकाणी आहे? तर ते चाकूर या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा, श्री केशव बालाजी मंदिर महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे? रेणापूर, औसा, उदगीर, निलंगा. 43चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, औसा. प्रसिद्ध बुद्ध गार्डन मंदिर लातूर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे? लातूर, औसा, चाकूर, उदगीर. तर 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लातूर. लातूर जिल्ह्यातील खरोसा लेण्या खालीलपैकी कोणत्या दगडात कोरल्या आहेत? लॅटेराइट, संगमरवर, कडप्पा. वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे लॅटेराइट मृदेमध्ये किंवा लॅटेराइट जो खडक आहे, या लॅटेराइट खडकामध्ये काय केलेलं आहे? खरोसा लेण्या कोरलेल्या आहेत. परंतु या लॅटेराइट खडकाला एक दुसरं नाव आहे. तर ते दुसरं नाव सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, कमेंटमध्ये एवढ्यासाठी सांगायचं आहे, की हा शब्द जर तुम्हाला नाही आला लॅटेराइट, तर त्याच्या बदलाला तो शब्द येऊ शकतो आणि तुमचा अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून या खडकाचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. इथं तुम्हाला लॅटेराइट उत्तर सांगितलेलं आहे. परंतु लॅटेराइट खडक दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखला जातो? त्याचं नाव काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा, लातूर जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कोणत्या वर्षी झाली? झाले आहे. 1951, 1952, 1953, 1954. तर 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1952. त्यानंतर बघा, लातूर जिल्हा परिषदेत एकूण सदस्य संख्या किती आहे? 48, 58, 68, 78. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 58.
प्रश्न क्रमांक 48. आंध्र प्रदेशातील तिरुमलाच्या धर्तीवर खालीलपैकी कोणत्या मंदिराची उभारणी लातूरमध्ये झालेली आहे? सिद्धेश्वर मंदिर, केशव बालाजी मंदिर, विराट हनुमान मंदिर वरीलपैकी नाही. त्याचं योग्य उत्तर आहे केशव बालाजी मंदिर. तर केशव बालाजी मंदिर जे लातूरमध्ये उभारलेलं आहे, तर ते तिरुमलाच्या धर्तीवरती म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये तिरुमला मंदिर जे आहे, त्याच्या धर्तीवरती काय केलेलं आहे, हे केशव बालाजी मंदिर बांधलेलं आहे. त्यानंतर बघा, लातूर जिल्ह्यातील खरोसा लेण्यांमध्ये किती लेण्यांचा समूह आहे? 10, 11, 12, 13. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 12. लातूर जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या वर्षी रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात आला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. 2016, 2017, 2018, 2019. तर 50 जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए 2016. आणि बघा, शेवटचा प्रश्न आहे 51वा. खालीलपैकी कोणत्या वर्षी आमदार अमित देशमुख यांनी लातूर वृक्ष चळवळ सुरू केली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुमचं मत आम्हाला निश्चित कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, तुम्हाला जर 60 ते 65 प्लस मार्क्स या ठिकाणी घ्यायचे असतील, तर निश्चितपणे मला या कॉलवरती मेसेज करा. आपला बीड, हिंगोली त्यानंतर जालना जिल्ह्याचे जे सिलेक्टिव्ह विद्यार्थी आहेत, त्यांचे अभिप्राय बघू शकता आणि त्यांना किती मार्क्स पडलेले आहेत, काय-काय विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, हे सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यासाठी तुम्हाला मला या नंबरवरती कॉल करायचा आहे. तर 60 ते 65 प्लस मार्क तुम्हाला घ्यायचे असतील आणि एकच महिना तुमच्याकडे आता शिल्लक आहे. या 1 महिन्यामध्ये मार्केटमधलं कुठलंही पुस्तक तुम्हाला वाचून होणार नाही. परंतु तुम्ही जर आपल्या बॅचला ॲडमिशन घेतलं, तर 100% तुमचा सिलेबस या ठिकाणी कव्हर होणार आहे. आणि बॅच जी आहे ती आपली मुलाखत सहित आहे. तुम्हाला मुलाखतीचे सुद्धा मार्गदर्शन त्याच्यामध्ये केले जाणार आहे. जर घ्यायची असेल बॅच, तर तुम्ही या ठिकाणी या नंबरवरती मला कॉल मेसेज करू शकता. बघा, आमदार अमित देशमुख यांनी ही चळवळ सुरू केलेली आहे. लातूर वृक्ष चळवळ. तुम्हाला प्रश्न येईल, की लातूर वृक्ष चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केलेली आहे? तर ते आमदार अमित देशमुख यांनी सुरू केलेली आहे. आणि कोणत्या वर्षी? तर 2016 या ठिकाणी सुरू केलेली आहे 2016. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण एक प्रश्न बघितलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला जिल्हा प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे, व्यक्तिविशेष आहे. भरपूर तुम्हाला जर का जेवढे काही पेपरला प्रश्न येतील जिल्हा विशेषचे, तर ते जिल्हा विशेषचे एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. तुम्हाला जिल्हा विशेषमध्ये आउट ऑफ प्रश्न मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे. या व्हिडिओची जर का तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक देतो. तिथे जाऊन तुम्हाला हे टेलिग्राम चॅनल जॉइन करायचं आहे. धन्यवाद.